TennisCricket.in, India's first tennis ball cricket website. पहिला चेंडू दिशा दिली जाते, चेंडूला धावबाची संधी आणि बचावला या ठिकाणी सँडी. चांगलं क्षेत्ररक्षण मात्र या ठिकाणी पाहायला. पुढचा चेंडू समोरच्या दिशेने डोलावला जातोय, नक्कीच झेल घेण्याची संधी. ग्लेन वैदी मैदानातून जे प्रेक्षक चालेत किंवा पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर काहीसा खाली राहतोय, काहीसा वेग जास्त घेतोय, परंतु एक धाव या ठिकाणी मिळणार आहे. ती लेग बायच्या स्वरूपात पंच पीसी पाटील कळवत आहेत. पुढचा चेंडू देखील अतिशय सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. चेंडूच्या रेषेत जाऊ शकला नाही, बॅट फिरवण्यात आली, परंतु शरीराचा वेध घेतला गेला. जागेवर चेंडू थांबतोय. पुढचा देखील अतिशय उत्कृष्ट चेंडू पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू देखील मिड विकेट झोन मध्ये तटवला जातोय. क्षेत्ररक्षक किशन देवेंद्र त्या ठिकाणी एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. प्रेक्षक आणि स्थानिक रहिवासी थोडस घाई करायची आणि संघात दाखल. पंचाच्या दिशेने सुरेख फटका मारला जातोय आणि या स्पर्धेतील पहिला चौकार मारला जातोय सँडी आचार्यच्या बॅट मधून. अर्थात खाली आमदार चषक, अर्थातच राम कदम साहेब जे चषक पाहतोय. पुढचा चेंडू देखील ऑन साइडच्या दिशेने सुरेखरित्या तटवला जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय, एक धाव मिळणार आहे. तर ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शेखर पेटलेकर सरस. सुरेख चेंडू खोलवर टप्प्याचा गणेश देठे याचा चांगला चेंडू होता. अमित पाटील फलंदाजी करतोय. पुढचा चेंडू देखील अतिशय सुंदर पाहायला मिळतोय आणि बाद होते. मात्र या ठिकाणी अमित पाटील बॅटची आतली कडा घेतली या ठिकाणी दाखल होत आहे. पुढचा चेंडू टप्पा पडला, खाली राहतो. बॅटच्या पट्ट्यात काही चेंडू येत नाहीये. आखूड टप्प्याचा चेंडू स्क्वेअर लेग झोन मध्ये भटकावण्याचा प्रयत्न. चेंडू अडवला जातोय. पुढचा चेंडू खोलवर टप्प्याचा या ठिकाणी पाहायला मिळतो. धाव घेण्याची संधी, डायरेक्ट हिट होऊ शकला नाही, बचावला जातो या ठिकाणी सँडी. पुन्हा एक अतिशय चांगला चेंडू पाहायला मिळाला. अचूक टप्प्यावरची गोलंदाजी पाहायला मिळते एसपी11 दादर संघाकडून. आणि तर फुल टॉस पद्धतीचा चेंडू, दिशा दिली केवळ चेंडूला. स्क्वेअर लेग झोन मध्ये क्षेत्ररक्षक मुझफ्फर येतोय, एक धाव मिळणार आहे. अतिशय चांगली गोलंदाजी, स्वागत. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी, खोलवर टप्प्याचा मारा केला जातो या विकेटवर. अर्थातच सिमेंटच्या खेळपट्टीवर जर गोलंदाजाला सुखरूप राहायचं असेल तर खोलवर टप्प्याचे चेंडू, ब्लॉक होल पद्धतीचे चेंडू, गुडलेन्स. सुरेख फटका मारला जातो. हवेत चेंडू, मुझफ्फर चेंडूच्या खाली आणि वन बाउंड चेंडू, सीमारेषा पार चौकार. महमूद भाई थोडं वरती जायचंय. चौथ्या पायरीवर बाउंड्री. 3 षटकं 20 धावा. अचूक टप्प्याचा मारा या ठिकाणी सुरू ठेवलेला आहे. एक गडी बाद. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळाला. धावबाची संधी, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न सणीचा, तो मात्र फसलाय. एक सुरेख फटका मारला जातो सँडीच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे किशन देवेंद्र या ठिकाणी जात असताना चौकार पाहायला मिळतोय तो सँडीच्या बॅटमधून. 4 धावा. पुन्हा एकदा चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा मिड विकेट झोन मध्ये. मात्र किशन देवेंद्र त्या ठिकाणी चेंडूवर येतोय, एक धाव आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. 28 धावा धाव फलकावर. समोरच्या दिशेने चेंडू टोलावला जातोय. पुढचा चेंडू देखील अतिशय सुंदर पाहायला मिळतोय. श्रीलेश पुढचा चेंडू देखील अतिशय सुंदर, बॅटची कडा घेतली जाते, जागेवरच चेंडू थांबतोय. फलंदाजाला
सुरेख फटका मात्र या ठिकाणी मारला जातो जो अमित जाधवच्या बॅट मधून या स्पर्धेतील पहिला षटकार. पुन्हा एकदा मात्र त्याच पद्धतीने फटका मारण्याचा प्रयत्न चेंडूच्या रेषेत जाऊ शकला नाहीये. लेग बायच्या स्वरूपातील धाव कळवली जाते पंचांकडून. धावसंख्या 1 ने वाढते जाऊन पोहोचते ती 38. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. आता मात्र हवेचा चेंडू जातोय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. नो मॅन्स लँड क्षेत्रात चेंडू पडतोय. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय संदीप आचार्यकडून आणि 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो का? तिसऱ्या धावेचा देखील या ठिकाणी प्रयत्न केला जातोय आणि अतिशय चपळतेने तिसरी धाव. पुढचा चेंडू ऑप्शनच्या बाहेर. पिचिंग काहीसा खाली राहतो. बॅटच्या पट्टी सुरेख फटका मारला जातो संदीप आचार्यच्या बॅट मधून निघालेला हा षटकार 6 धावांसाठी. सुरेख फटका पुन्हा एकदा सँडीच्या बॅट मधून पाहायला मिळतोय आणि आणखीन एक वन बाउन्स चौकार पाहायला मिळतो तो सँडीच्या बॅट मधून. धावा धावफलकावर आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न सँडीच्या बॅट मधून. किशन देवेंद्र चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतोय अतिशय सुरेख पद्धतीने. दुसरी धाव देखील या ठिकाणी घेतोय सँडी आणि धावसंख्या 2 ने वाढवते. आपल्या धावसंख्या जाऊन पोहोचते ती 54 धावांवर. आता मात्र रौद्र रूप दिनेश भाई यादव. पुढचा चेंडू लोअर फुलटॉस पद्धतीचा स्क्वेअर लेग झोन मध्ये मारला जातोय आणि सँडी नावाचं वादळ या ठिकाणी क्षमता आहे. सुरेख चेंडू पाहायला मिळतो. हळूवार पद्धतीने शरीराचा भेद घेतोय चेंडू हा आणि 1 धाव मिळेल. संघाची धावसंख्या 1 ने वाढते जाऊन पोहोचते. पुढचा चेंडू ऑप्शनच्या बाहेर. निशांत शिवलकर पहिल्याच चेंडूवर जोरदार प्रहार केला जातो. चेंडू सीमा रेषा पार षटकार. सुरेख फटका आता मात्र कव्हरच्या झोन मध्ये खेळला जातोय निशांत शिवलकरच्या बॅट मधून आणि धावसंख्या 1 ने वाढते जाऊन पोहोचते ती 7 धावांवर. निशांत बॅकफुटला जात सुरेख फटका मारला जातो तो पॉईंटच्या दिशेने. महेश चंदवलकर चेंडूवर येतोय तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचते. निर्णय घेतलाय. आता मात्र सुरेख फटका मारला जातोय महेश चंदवलकर चेंडूवर. 1 धाव मिळेल. तर या दोन्ही फलंदाजांविषयी सांगायचं झालं तर मुंबईतील 2 मातब्बर खेळाडू आहे. स्ट्राईकवर मात्र येतोय तो जिमखाना. मरीन लाईन्स या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीज मिळाली होती. आता मात्र एक वेगळा फटका मारला जातोय ऋषिकेश वैद्य यांच्या बॅट मधून. सुरेखरित्या खेळला जातोय हा फटका. 1 धाव पूर्ण केली जाईल आणि 1 धावेने संघाची धावसंख्येसाठी सुरेख फटका पॉईंटच्या संधी परंतु निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. बॅटची कडा घेतली जाते. पाठीमागे चेंडू धावबाची संधी परंतु सुखरूपरित्या मात्र दोघी समोरच्या दिशेने चेंडू टोलावण्याचा प्रयत्न. फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता. गोलंदाजाच्या हातात टोलावला जातोय. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. निशांत सुरेख असा चेंडू पाहायला मिळतोय. खोलवर टप्प्याचा एक वेगळी शैली प्राप्त झाली आहे आणि त्याचा फायदा ऍडव्हान्टेज मात्र या ठिकाणी. पुढचा चेंडू बीट होत आहेत ऋषिकेश वैद्य. एक चेंडूला उंची दिली होती सुरक्षित स्थळी. सुरेख फटका आता मात्र ऋषिकेश वैद्यच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. खणखणीत षटकार 6 धावांसाठी ऋषिकेश पाहायला मिळतोय. सुरेख फटका पुन्हा एकदा बॅकफुटला गेले. पॉईंटच्या दिशेने चेंडू कट करतायत. मैदानात ज्या रिक्षा चाललेल्या आहेत स्थानिक नागरिक. सुरेख फटका कव्हरच्या झोन मध्ये खेळला जातोय. तर घनसोली वेदांती लिहून घनसोली आलेत का? चिकडा घेतली जाते. सीमारेच्या दिशेने चेंडू जात असताना अमित पाटील चेंडूवर येतोय. चेंडूची फेक करतोय. 1 धाव मिळणार आहे. धावसंख्या 1. सुंदर चेंडू मकरंद याचा ब्लॉकहोल पद्धतीचा मारा केला जातोय. 1 धाव घेतली जाईल. धावसंख्या सुरेख फटका आता मात्र मारला जातो या ठिकाणी निशांत शिवलकरच्या बॅट मधून. स्क्वेअर लेग झोन मध्ये चौकार. सुरेख फटका मारला जातो. पुन्हा एकदा फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. दिशा दिली चेंडूला आणि क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी थोडीशी चूक होते. रूपांतर मात्र दुसऱ्या धावेत केलं जात आहे. 2 धावा पूर्ण. सुरेख फटका पुन्हा एकदा निशांत शिवलकरच्या बॅट मधून चौकार 4 धावांसाठी.
रिव्हर्स स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी असफल. फुलटॉस पद्धतीचा चेंडू, दिशा दिली स्क्वेअर लेग झोन मध्ये चेंडूला. थोडस मात्र या ठिकाणी चूक होते आणि चुकीला माफी नाही. त्याचं एका धावे सुरेख फटका मारला जातोय. एक धाव मिळेल पण तिकडे चेंडू जातोय. चांगली गोलंदाजी जावेद कुरेशीची या षटकामध्ये पाहायला मिळते. थोडस सुरेख फटका मारला जातोय. ऋषिकेश वैद्य यांच्या बॅट मधून अप्रतिम असा फटका. आणखीन एक लाजबाब षटकार या ठिकाणी पाहायला. आता मात्र सुरेख फटका, चेंडूला दिशा दिली. ही खासियत आहे ऋषिकेश वैद्य यांची. आणि सीमारेषेच्या दिशेने चेंडू, सीमारेषा पार चौका. ही कल्पक आहे. सुरेख फटका पुन्हा एकदा मारला जातोय. कलात्मक असा फटका. मिड ऑफच्या दिशेने मात्र चेंडू गेला. तदनंतर मात्र सीमारेषच्या दिशेने, डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू. तर आशिष जाधव पवनपुत्र क्रीडा मंडळाचे यांचे देखील या ठिकाणी आगमन होत आहे. आपल्या देखील 50,000 रुपये असणार या स्पर्धेच्या माध्यमातून. सुरेख आणि कलात्मक फटका पुन्हा एकदा पाहायला मिळतोय, परंतु चेंडू मैदानात येतोय. तिथे थांबा. अरे काय यार भांडूप यार, 10चा टाइम दिलाय तुला आणि भांडूप मध्ये बोलतोस यार. किती लांब आहे राहुल? आज थोडी असतं, मॅच झाली. तो मात्र स्ट्राईकवर आहे. सुरेख फटका ओमकार देसाईच्या बॅट मधून आणि विजयी होतो या ठिकाणी.